मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छानशा गाण्यापासून. आकाश काही ना काही कारणानं एक छानशी भूमिका मांडत असतो. लहानपणी तो चंदामामा म्हणून आपल्या ओळखीचा होतो. तिथपासून ते अगदी तारुण्यात प्रियकर प्रियसीच्या प्रेमाची साक्षही देतो. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात याच चंद्राविषयीची कथा ऐकूया कथा चंद्र. याचं लेखन आणि वाचन केलं आहे उर्मिला भुरके यांनी. मी उर्मिला भुरके. माझ्या कथेचं नाव आहे चंद्र. चंद्राचा नैवेद्य काढायला विसरू नकोस हं. माळ ओढत खुर्चीवर बसलेल्या सासूबाईंनी नेहमीचं वाक्य म्हटलं. एरवी चित्रानं काढलाय असं म्हणत विषय सोडून दिला असता, पण आज तिला एकदम रागच आला. 30 वर्ष झाली मला या घरात येऊन. 30 वर्षांचे किती महिने झाले? 30 गुणिले 12, 360 महिने. तेवढ्या संकष्ट्या आणि तितक्या वेळा नैवेद्य. एकदा काय विसरले म्हणून दरवेळी आठवण केलीच पाहिजे का? इतक्या वर्षात फक्त एकदाच तिच्या हातून चंद्राचा नैवेद्य काढायचा राहून गेला होता. तेव्हापासून दर संकष्टीला सासूबाई आठवण करून द्यायच्या. मुद्दाम नाही, पण त्यांना ती सवय लागली होती. एरवी चित्रा म्हणून सोडून देत होती, पण आज ती बोललीच. तिचा चिडका स्वर सासूबाईंच्या कानाला खटकला आणि त्यांची माळ थांबली. सावरून घेत त्या म्हणाल्या, मुद्दाम नाही ग, आपलं नेहमी बोलते तसं सवयीनं बोलले. म्हाताऱ्या माणसाशी कुणी आपण होऊन बोलायला येत नाही, म्हणून मग आपणच काहीतरी बोलायचं झालं. आम्ही आहोत अजून, याची आठवण करून द्यायची. त्या उगाच हळव्या झाल्या आणि मग चित्राला त्याचंही वाईट वाटलं. आता सारवासारव करायला वेळ नव्हता आणि ताकदही. तिनं ताटाखाली मंडल केलं आणि नैवेद्य दाखवला. चिन्मय, आरतीला ये, तिनं मुलाला बोलावलं. बाबा, आरतीला चला. तो विलासला घेऊन आला. आरती संपताच, वाढ लवकर म्हणत विलास खुर्चीवर बसला. चित्रा उगाच घुटमळली. एरवी सासूबाई चित्रावळीसाठी वेगळा भात वाढलाच ना अशी आठवण करून द्यायच्या, पण आज त्या काहीच बोलल्या नाहीत. दोघांच्या ताटात चित्राने थोडा थोडा भात वाढला आणि दोघांनी जेवायला सुरुवात केली. आई, हा चंद्राचा नैवेद्य तुम्ही घेता ना? या, बसू आपण सुद्धा. तिनं उरलेली 2 नैवेद्याची ताटं घेतली. आजी, चंद्राचं दर्शन घेतलं का? चिन्मयनं आजीला विचारलं. दिसतोय का रे? आजीचे डोळे लुकलुकले. ये, तुला गंमत दाखवतो. चिन्मयनं मोबाईल काढला. चित्राच्या लक्षात आलं, आता हा तिला चंद्रयानानं काढलेले चंद्राचे खरे फोटो दाखवणार. चिन्मय, किती वेळा सांगितलं, जेवताना मोबाईल बघायचा नाही. नीट ताटात बघून जेव. पुन्हा चित्राचा आवाज चिडका झाला. आजी, जेवल्यावर दाखवतो तुला. आजी न बोलता जेवायला बसली. चित्राला फारसं जेवण गेलं नाही. मागचं सगळं आवरून भांडी ठेवण्यासाठी तिनं किचनच्या बाल्कनीचा दरवाजा उघडला तर समोर चतुर्थीचा चमकता चंद्र. त्याची चंदेरी आभा काळ्या ढगांवर प्रखर तेजानं उजळली होती. तिनं हातातली खरकटी भांडी खाली ठेवली आणि ती एकटक चंद्राकडे बघत राहिली. आणि पुन्हा एकदा तो प्रश्न तिच्या मनात आला, हे चंद्रयान पाठवायलाच हवं होतं का? जेव्हापासून ते चंद्रावर उतरलं होतं तेव्हापासून तिच्या आतलं काहीतरी हललं होतं. एक उलतापालत झाली होती. तिचं भावविश्व कोलमडलं होतं. तिच्या आयुष्यावरची त्याची शांत शीतल छाया अचानक उडाली होती. एक कोरडं करडं वास्तव उग्रपणे समोर आलं होतं.
त्याचा रखरखीतपणा तिच्या मनावर एखाद्या ओरखड्यासारखा उमटला होता. लहानपणापासून हा चंद्र तिच्या अगदी जीवाजवळ होता. तीनही बहिणींना भक्कम आधार देणाऱ्या आईचा तो एकमेव आधार होता. तिला आई आठवली. भाऊबीजेला चंद्राला ओवाळणारी आई. एरवी कडक लक्ष्मी असणारी आई त्याला ओवाळताना एकदम मऊ होऊन जायची. बापूंसारखी मऊ. एका दुकानात कारकून असणारे बापू एकदम पापभीरू होते. कुणालाही कशालाही घाबरायचे. सतत कुठल्या तरी दडपणाखाली वाकलेल्या बापूंमुळेच कदाचित आई इतकी कणखर झाली होती. मिळेल ते काम मन लावून करायची आणि ताठ मानेनं जगायची. नातेवाईक फारसे नव्हते. होते ते गरिबीनं दूर ठेवले होते. त्यामुळे आईची सगळी भिस्त या 3 मुलींवर होती. पूर्वा आणि रेश्मा आईसारख्या तल्लख होत्या. तिच्या हाताखाली भराभर शिकल्या. तिच्यासारख्या ताठ उभ्या राहिल्या. चित्रा मात्र थोडी बापूंवर गेली होती. बापूंची लाडकी होती ती. कुठंच काहीच अस्तित्व नसलेल्या बापूंबद्दल तिच्या मनात अपार माया होती. बापूंना त्याची नेमकी जाणीव होती. एकदा रात्री दोघं कुठून तरी येत होते. चित्राचं लक्ष गेलं. बापू, चंद्र बघा किती छान दिसतोय. बापू सायकल धरून खाली बघत चालले होते. बापू बघा ना, तुम्हाला चंद्र आवडत नाही का? तिनं विचारलं. नाही. बापू वर न बघता म्हणाले. का? आईला तर किती आवडतो. सारखं त्याच्याकडे बघत असते. तुम्हाला गंमत सांगू का बापू? आई ना त्याच्याशी बोलते सुद्धा. बापू काहीच न बोलता चालत राहिले. घर जवळ आलं तसे ते अचानक म्हणाले. मला ना चंद्राची भीती वाटते. चित्राला हसूच आलं. चंद्राला कुणी भाबरतं का? त्याला सगळं सांगते ती. ते पुटपुटले. बापू, तुम्ही असे कसे हो सगळ्याला घाबरता? आई बघा कशाला घाबरत नाही. बापू शांत राहिले. सायकल लावता लावता ते म्हणाले. प्रत्येक माणूस वेगळा असतो चित्तू. चित्तू. चित्राला एकटीला ते असं वेगळ्या नावानं हाक मारत. खूप उशिरा चित्राला समजलं. त्यांना एकटं वाटलं की ते तिला अशी वेगळी हाक मारत. तेव्हाच तिला हे देखील समजलं. आईला मुली होत्या सोबतीला, पण बापू कायम एकटे होते. आईला कधी एकटं वाटलं की ती वर आकाशात बघत स्वतःशी बोलत राहायची. एका भाऊबीजेला त्याला ओवाळताना पूर्वाने पाहिलं. त्याला का ओवाळते आहेस तू? तिनं फाडकन विचारलं. मला भाऊ नाही म्हणून, आई म्हणाली. तो काय तुझं रक्षण करणार आहे का? तिनं विचारलं. माझं रक्षण करायला मी समर्थ आहे ग. पण कधीतरी कुणाचा तरी आधार हवासा वाटतो. समज येण्यापूर्वीच माझे वडील गेले. आम्ही दोघी बहिणीच. एकदा हट्टच धरला आईकडं, भाऊ हवा म्हणून. आईनं चांगलं बदडून काढलं. ती तरी काय करणार? दिवसभर जेवले नाही मी. मग आईनं सांगितलं, आजपासून हा चंद्रच तुझा भाऊ. त्यालाच ओवाळ. नशीब बघ माझं. हक्काचं माणूस मिळालं, तेही असं शामळू. त्यांना काही सांगावं म्हटलं तर त्यांच्या मनात सगळ्याची नुसती भीती. भक्कम आधार वाटावा असं कुणीच नाही आयुष्यात. कधी काही सांगावंसं बोलावंसं वाटलं तर या चंद्रालाच सांगत आले. माझी सगळी सुखदुःख त्याला माहीत आहेत. तो माझा सखा, मित्र, भाऊ सगळं काही आहे. तुझं आपलं काहीतरीच आई. कशाला लागतो आधार वगैरे? तुम्हा पूर्वीच्या बायकांना ना अशी सतत कुणावर तरी अवलंबून राहायची सवयच लागली होती. काही गरज नाही एवढ्या दूरच्या भावाची. आम्ही मुले आहोत आता तुला. काय असेल तर आम्हाला सांग. पूर्वा किती आत्मविश्वासानं म्हणाली होती. हा विश्वास
चित्रात कधीच आला नाही. ती बापूंसारखी थोडी याला थोडी त्याला घाबरून राहिली. तिला फार मैत्रिणीही नव्हत्या. पण एक मित्र होता, अगदी मनातला. त्यानं चंद्रावर एक कविता केली होती. त्याची ती कविता मुलींच्यात त्याच्या इतकीच प्रसिद्ध झाली होती. तेव्हापासून मनोमन तिनंही त्या आकाशीच्या चंद्राला आपलं मानलं. तो तिला सखा आणि सख्खा वाटायला लागला. ते दिवस किती छान होते. आणि मग एक दिवस बापू गेले. जितक्या शांतपणे जगले तितक्या शांतपणे गेले. इतक्या वर्षात प्रथमच आई सैरभैर झाली. तिला मुलींच्या लग्नाची एकदम घाई झाली. रेश्मा आणि पूर्वा शिकणार होत्या म्हणून तिनं चित्राचं लग्न करून दिलं. चित्राची तशीही दुसरी स्वप्न नव्हती. विलासबरोबर लग्न झालं आणि खूप काही बदललं. विलासचा गोतावळा मोठा होता. येणं जाणं, पाहुणे रावळे, सण समारंभ, चालीरीती चित्रा संसारात अगदी बुडून गेली. इतक्या वर्षात प्रथमच तिच्या जगण्यात सुरक्षितता आणि स्थैर्य आलं. सासर समजूतदार होतं. विलासला सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित लागायचं. त्याची शिस्त सांभाळली की त्याची काही तक्रार नसायची. सासूबाईंचं मात्र सोवळं कडक होतं. महिन्याची संकष्टी, 2 एकादशा, चातुर्मास, वर्षाचे सण सगळं करावं लागायचं. चित्राला त्याची सवय नव्हती. तिला भीती वाटायची आपलं काही चुकलं तर, आणि मग ती हमखास चुकायची. सासूबाई फार बोलायच्या नाहीत, पण त्यांच्या कपाळावरची आठी आणि ओठाला पडलेली मुरड बघितली की चित्राला समजायचं त्या आता चिडल्या आहेत. एवढं सगळं करताना तिचा जीव अगदी मेटाकुटीला यायचा. आई कधीतरी घरी यायची. ती आली की सासूबाईंचा प्रसन्न चेहरा एकदम बदलून जायचा. ताठकण्याच्या आईला ते मुळीच आवडायचं नाही. ती चित्राला समजवायची. त्या सांगतील ते सगळं करत बसलीस तर यातच आयुष्य संपेल. जरा ताठ हो. कधीतरी नाही म्हणायला शिक. तुझ्या बहिणी बघ कशा धडाडीच्या आहेत. नाव काढलं त्यांनी माझं. सार्थक केलं जगण्याचं. तू तुझ्या बापासारखी शांत. एवढी शांत समंजस राहिलीस तर सुखानं जगू देत नाही बरं दुनिया. आपलं काही चुकतंय का ते चित्राला समजायचं नाही. मग ती रात्री आकाशात बघत बसायची. चंद्राचा तो तेजस्वी प्रकाश हळूहळू मनात झिरपला की तिला एकदम शांत वाटायचं. चिन्मयच्या वेळी तिनं चंद्रप्रकाशातलं डोहाळे जेवण हट्टानं करवून घेतलं. आत्तापर्यंतचा संसारातला तिचा एकमेव हट्ट. बाकी तिनं कधी कसली तक्रार केली नाही की कुणाकडे कधी काही मागितलं नाही. संसारात अनेक चढउतार आले. त्यावेळी झालेला आनंद, आलेलं नैराश्य, वाटलेलं दुःख व्यक्त करायला इतकं जवळचं कुणी सोबत नव्हतं. करिअरच्या मागे दूर गेलेल्या बहिणी, सदैव त्यांच्यात गुरफटलेली, त्यांच्या पाठीशी असलेली आई, चित्राला कुणीच आपलं राहिलं नाही. चंद्राची सोबत मात्र कायम राहिली. नाही म्हणायला कधीतरी अचानक बापूंची आठवण यायची आणि मग काय काय वाटत आठवत राहायचं. काय सांगते आहेस त्याला? चिन्मय तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. एवढं काय बघत असतेस ग त्याच्याकडे? तिला एकदम पूर्वाची आठवण आली. काही नाही, असंच. काही नाही कसं? आज कधी नव्हे ते तू आजीला उलट काहीतरी बोलली आहेस. तुझं लक्ष होतं? बाबांनी पण ऐकलं का? छे, मी बोलायला नको होतं ना. अगं इतकी काय घाबरतेस? काही झालं नाहीये. उलट हे तू यापूर्वीच बोलायला हवं होतंस. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की तू बरी आहेस ना? चिन्मयनं असं विचारलं याचं तिला खूप खूप बरं वाटलं. तिला वाटलं याला सांगावं का सगळं आपल्या मनातलं? मुलगाच तर आहे आपला. सांगू का तुला चिन्मय? तू हसणार नाहीस ना?
त्यानं तिला एका हाताची मिठी घातली. नाही हसणार. खरंच? खरंच नाही हसणार. या चांदोबाचं ना माझ्या मनात एक वेगळं स्थान आहे. मी गुंतले आहे त्याच्यात. माझी आई ओवाळायची त्याला. चित्रा सांगायला लागली. आई, बापू, पूर्वा, रेश्मा, तिचं लहानपण, त्यावेळची परिस्थिती. चिन्मय मन लावून ऐकत होता. तेव्हापासून एक नातं जडले त्याच्याशी. पण तुला खरं सांगायचं ना, तर जेव्हापासून ते यान उतरलं ना चंद्रावर, तेव्हापासून मन नाराज आहे माझं. म्हणजे एखाद्या मूर्तीला देव म्हणून पुजावं आणि अचानक कुणीतरी आपल्याला सांगावं, दगड तर आहे. तसं झालंय माझं. चित्रा थांबली. चिन्मय तिच्याकडे एकटक बघत होता. आई, खरं सांगू, आत्ता या क्षणी तुझा जाम हेवा वाटतोय मला. हेवा? तो कशासाठी? अगं, या वयात तुझ्यात इतका निरागसपणा टिकून आहे ना, त्यासाठी. थोडी वेडी आहे रे मी. आई म्हणायची मी बापूंसारखी आहे. तिच्यासारखी, तुझ्या मावशांसारखी, अगदी सासूबाईंसारखी हुशार नाही मी. चित्रा थोडं लाजत म्हणाली. आई, हा वेडेपणा हवा. हाच वेडेपणा जगणं सुंदर करतो. आम्ही मुलं यालाच पॅशन म्हणतो. पण आई, तुझ्याही जन्माच्या आधी माणूस चंद्रावर गेलाय. हो रे, पण आत्ता डोळ्यांनी समोरच पाहिलं ना सगळं. इथून एवढा चमकत असला तरी आपल्यासारखीच माती आणि दगड आहेत तिथं. चिन्मय हसला. अगं, इथून तो पांढरा शुभ्र चमकता दिसतो म्हणून काही हिरे आणि चांदीनं बनलेला नाहीये तो. दगड आणि मातीचाच आहे. कारण इतर ग्रहांसारखा तो सुद्धा एक ग्रहच आहे. भूगोलात शिकलीयस ना हे सगळं? चित्राला एकदम जाणवलं. भूगोलातला चंद्र आणि व्यवहारातला चंद्र किती वेगळे आहेत. काय गं, आता कसला विचार करतेस? चित्रा म्हणाली, आपला भूगोल आणि आपली संस्कृती किती भिन्न आहे ना सगळं. असणारच. भूगोल म्हणजे निसर्ग. संस्कृती आपण माणसाने निर्माण केली आहे. म्हणजे चंद्र हा निव्वळ दगडमातीचा एक ग्रह, हेच सत्य. ते सत्य पचत नाहीये मला, चित्रानं स्पष्ट सांगितलं. मग दिवसरात्र एक करून शास्त्रज्ञांनी एवढी मेहनत घेऊन भारताला अभिमान वाटावा अशी गोष्ट केली, त्याचं तुला काहीच कौतुक नाही का? चिन्मयनं तिला चिडवलं. तसं नाही रे, तुझ्या इतकाच मलाही अभिमान आहे त्यांचा. म्हणूनच तर बोलत नव्हते ना मी. मला माहीत आहे, तुम्हाला सगळ्यांना असंच वाटणार. माझं चुकलंच. चित्रा पुन्हा थोडी मऊ झाली. झालं का तुझं सुरू? आई, कल्पना आणि सत्य यांचा तुझ्या मनात सुरू असलेला संघर्ष मी समजू शकतो. तुझ्या कल्पनेत तू त्याला एका जिवंत रूपात पाहिलं आहेस. पण तो आपल्या पृथ्वीसारखा दगडमातीचा आहे हे सत्य आहे. पण त्यानं काय बिघडतं आई? म्हणजे? चित्रा गोंधळली. आता तूच मघाशी म्हणालीस, देव दगडाचा असतो. म्हणजे देवाची मूर्ती दगडाची असेल किंवा धातूची, ते महत्त्वाचं नसतं. आपण त्यात देव बघतो का ते महत्त्वाचं. म्हणजे देवत्व आपल्या मनात असतं, धातूत, मातीत किंवा दगडात नसतं. तू जितक्या ओढीनं चंद्राकडे बघतेस, त्याच्या 1000 पट ओढीनं शास्त्रज्ञ त्याला बघतात. त्याच्यात तुझं मन आहे आणि त्यांची बुद्धी. त्यांच्या बुद्धी इतकंच तुझं मनही खरं आहे. त्यांच्यासाठी तो ग्रह आहे, तुझ्यासाठी मित्र आहे. कधीकधी सत्य असं प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. चित्रा विचारात पडली. पण खरं सांगू का चिन्मय,
आज चंद्राचा नैवेद्य काढावासा वाटेना. मग नको ना काढू. बुद्धीचं ऐकावं असं मनाला वाटत असेल तर हे चांगलं आहे ना. चिन्मय सहज म्हणाला. अरे पण इतकी वर्ष करत आले. इतकी वर्ष करत आले म्हणून नको करू आई आता. बघ ना, तुम्ही नवऱ्याला देव मानत होता. ते तुमचे संस्कार आणि शिकवण होती. पण आता मुली त्याला मित्र मानतात. हे इतकं साधं सरळ आहे आई. चित्राला वाटलं, खरंच आपल्याला त्या आकाशातल्या चंद्राची गरज उरली नाही. आपला चंद्र आपल्या जवळ आहे, अगदी आपल्या हृदयाजवळ.